गुड मॉर्निंग. मी पल्लवी. आता हे लिंबाचं मी काय करणार आहे ते तर तुम्हाला पुढे समजेलच. आज गच्चीवर जाऊन कुंड्यांना पाणी दिलं, कपडे वाळू घालायला गेल्यानंतर हे काम केलं. श्रावणीला स्कॉलरशिपचं पुस्तक घ्यायचं होतं, त्यासाठी जवळच एक शॉप होतं, तिथे जाऊन तिला आज हे स्कॉलरशिपचं पुस्तक घेऊन दिलं. आणि मी तुम्हाला म्हणले होते की ह्या लिंबाचं मी आता काय करणार आहे. खूप दिवसापासून मी बेसन पिठाचा ढोकळा केला नव्हता आणि त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे. पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलं. 1 वाटी बेसन घेतलं होतं मी आणि हे बेसन मी एकदम अशा छानपैकी असं चाळून घ्यायचं. चाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लिंबू टाकलं, साखर टाकली, तेल टाकून, हळद टाकून हे हे पीठ जे आहे ते व्यवस्थितरित्या असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ह्या पिठामध्ये ना आपल्या गाठी वगैरे गुठळ्या काही राहिल्या न पाहिजेत. आणि हे पीठ एकदम आपलं असं फ्लफी वगैरे छान झालं पाहिजे. अशा पद्धतीने ह्या पिठाला ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत ताटाला इकडे तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून घेऊन ह्या पिठामध्ये आता नंतरची सगळ्यात महत्त्वाची स्टेप्स म्हणजे आपली हे इनो आहे. हे इनो टाकायचं आणि इनो टाकून त्याच्यामध्ये थोडंसं चमचाभर पाणी टाकायचं. पाणी टाकून याला व्यवस्थितरित्या असं छानपैकी फेटून घ्यायचं. आणि आता बघा आपलं हे मॅजिक होत आहे. हे पीठ आपलं एकदम खूप छान पद्धतीनं असं फ्लफी आणि फुगत आहे बघा. आणि ह्या स्टेप्स ज्या आहेत ना ह्या खूप फास्ट करायच्या. ताटामध्ये हे बॅटर मी टाकून घेतलं आणि त्याच्यामधली हवा काढून घेतली आणि त्या पातेल्यामध्ये हे ताट ठेवलं. आणि माझा ढोकळा हा ना खूप छान झाला होता, तुम्ही पुढे पाहू शकतात. तोपर्यंतच इकडं ढोकळा स्टीम होत आहे, तोपर्यंत कढईमध्ये इथं तेल टाकलं. आणि आमच्या घरी ना सर्वांना ढोकळ्यासोबत हिरव्या मिरच्या तळलेल्या खूप आवडतात, त्याच्यामुळं मग अगोदर हिरव्या मिरच्या तळून घेतल्या आणि नंतर मग मी ह्या तडक्याचं पाणी तयार केलं. पण इथेच माझी गडबड झाली. माझं तडक्याचं पाणी खूप जास्त झालं, कारण ढोकळा काही तेवढा जास्त प्रमाणामध्ये नव्हता आणि तडक्याचं पाणी मात्र खूप झालं. इथं पहा माझा ढोकळा हा खूप छान झालेला आहे. आपल्या चाकूला काही चिटकला नाही, म्हणजे तो खूप छान बनला आहे असं त्याचा अर्थ होतो. त्याचे व्यवस्थितरित्या असे काप करून घेतले आणि जे तडक्याचं पाणी तयार केलं होतं ते पाणी त्याच्यावर टाकलं. आणि हे पहा माझं पाणी एवढं उरलेलं आहे ना, तर त्या पाण्याचं बहुधा मला पुढे काहीतरी करावे लागेल. खूप छान पद्धतीने माझा इथं ढोकळा आता फुगलेला आहे. त्याची टेस्ट पण मी पाहिलेली आहे. खूप छान लिंबू, साखर, मीठ याचं जे प्रमाण आहे ना ते एकदम छान झालं होतं. आणि टेस्टला पण ढोकळा हा खूप छान झाला होता. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तांदळाचा पण ढोकळा छान होतो. आणि त्याच्यासोबत ही मिरची मी टेस्ट केलेली आहे. सर्वांना घरामध्ये ढोकळ्यासोबत सॉसच आवडतो. आईला पण मी ढोकळा दिला, आईनं पण ढोकळा खूप छान झाला आहे अशी कमेंट दिली. आणि हा ढोकळा झाल्यानंतर माझ्या सकाळचा स्वयंपाकाचा आणि ढोकळ्याचा हा रमणा एवढा झालेला आहे. तो मी आता सगळं आता आवरून घेत आहे. संध्याकाळच्या टायमिंगमध्ये आपल्याला किचन स्वच्छ असेल तरच आपल्याला स्वयंपाक वगैरे करायला छान वाटतं. सर्व काही भांडी घासून घेतली, ओटा वगैरे चकाचक केला, सर्व क्लिनिंग केली ह्याची. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.